नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला षटतिला एकादशी पौराणिक व्रतकथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षटतिला एकादशी कथा संबंधित प्रश्न विचारला. तेव्हा प्रभूंनी षटतिला एकादशी महात्म्य सांगितले ते ऐकावे. भगवंतांनी नारदांना म्हटले की हे नारद, मी आपल्याला सत्य घटना सांगत आहोत. लक्ष देऊन ऐकावे. प्राचीन काळात मृत्यू लोकात एक ब्राह्मणी राहत होती. ती नेहमी व्रत करत असे. एकेकाळी ती 1 महिन्यापर्यंत व्रत करत होती, ज्याने तिचे शरीर अत्यंत कमकुवत झाले. ती अत्यंत हुशार असूनही तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधी अन्न किंवा पैसे दान केले नव्हते. यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने व्रत करून आपले शरीर शुद्ध केले आहे, तर आता तिला विष्णू लोकात जागा तर मिळेल, परंतु हिने कधी अन्नदान न केल्यामुळे ही तृप्त होणे अवघड आहे. प्रभू म्हणाले की असा विचार करून मी भिकाऱ्याच्या वेशात मृत्यू लोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, महाराज, आपण का आले आहात? मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे. यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षापात्रात टाकला. मी स्वर्गलोकात परतून आलो. काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर त्याग करून स्वर्ग आली. तेव्हा ब्राह्मणीला मातीदान केल्यामुळे स्वर्गात सुंदर महाल मिळाले, परंतु आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली की मी अनेक व्रत पूजा केली, तर माझ्या घरात धान्य नाही. यामागील कारण काय आहे? यावर मी तिला म्हटले की आधी तू आपल्या घरी जा. देवस्त्रिया येतील तुला बघायला. आधी त्यांच्याकडून षटतिला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे, मग दार उघड. माझे वचन ऐकून ती तेथून निघून गेली. जेव्हा देवस्त्री आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करू लागल्या, तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, आपण मला बघायला आल्या आहात, तर आधी मला षटतिला एकादशीचे महात्म्य सांगा. त्यापैकी एक देवस्त्रीने तिला षटतिला एकादशी महात्म्य सांगितले. तेव्हा तिने दार उघडले. देवगणांनी तिला बघितले की ती गंधर्वी आणि किंवा असुरी नसून मानुषी आहे. त्या ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे षटतिला एकादशी व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली. तिचं घर धनधान्याने भरले. म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून षटतिला एकादशी व्रत करावे, लोभ सोडावा आणि या निमित्ताने तिळाचे दान करावे. याने दुर्दैव, दारिद्र्य आणि अनेक प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते. तर अशी आहे षटतिला एकादशीची पौराणिक कथा. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.